हे बघा, बघितलं. इकडे एक, इकडे दोन, इकडे तीन, इथे चार. जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल. जरा लाईनीत तर ठेवा, काय ठेवले. तो चलिए शुरू करते हैं. सो हॅलो, व्हॉट्सअप गाईज, नमस्कार मंडळी, जय महाकाल, जय महाराष्ट्र. सो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. सो आपण आता आजचा ब्लॉग असा आहे की आमची सगळी फॅमिली आम्ही चाललो आहे अलिबागला. सो तिथे जाऊन सांगतो तुम्हाला, मी कंटिन्यू करतो. आता मला बॅग घ्यायची आहे. मगाशी इंट्रो द्यायला नीट भेटला नाही. तर आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही चाललो आहे अलिबागला फॉर अ पिकनिक. तर सगळी फॅमिलीच आहे, हा ब्लॉग फॅमिली ब्लॉग असेल. तर आमची सगळी फॅमिली आता एक एक करून येते. सो वी आर ॲट नाव गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडियावरून आम्ही फेरी पकडणार आहे टू मांडवा. मांडवावरून डिरेक्टली अलिबाग. सो बीच वगैरे फिरणार आहोत, सगळं काही मजा येईल ब्लॉग मध्ये, कारण सगळे फॅमिली एकत्र आलोय भरपूर वर्षानंतर. सो लेट्स सी हाऊ द व्लॉग इज गोइंग नाउ. सो कल्याण की पब्लिक, कल्याणवरून आलेत, हे विटीवरून आलेत. हे कुठून आले? कोण? हे भाईंदरवरून आलेत. ही माझी मावशी, ही माझी आत्या कल्याणवाली, कल्याणवाली आत्या. ही मी कल्याणची आत्या. ही जीटीची आत्या. बोल ना, मी जीटीची आत्या. पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. अजून पप्पा आणि दादा यायचे बाकी, ते आल्यानंतर मग पुढे आपण गेटवेवर गेल्यावर व्हिडिओ चालू करू. पप्पा आणि हा आमचा सोहम, हा माझ्या आत्याचा मुलगा आहे. आता गेटवे येते नाही, इथून आपण आतमध्ये जाऊया. पुढे फेरीची विचारपूस करूया, किती वाजता आहे, किती रुपये तिकीट आहे. सो इकडे तुम्हाला तिकीट भेटेल गाईस. इथून तुम्ही बघू शकता, या लोकांची लिस्ट आहे कुठून कुठून. मुंबई दर्शनसाठी पण इथून आहे. त्यानंतर बोटीने तुम्हाला एलिफंटा, अलिबाग इकडे तिकडे जायचं असेल त्यासाठी पण तुम्हाला इथून भेटून जाईल. स्वतः पप्पा गेलेत बोटीची तिकीट काढायला. त्यानंतर तुम्हाला सांगतो किती रुपये तिकीट आहे, कसं काय. सो ही एलिफंटासाठीची बुकिंग आहे. तिथून तुम्हाला किती रुपये काय सगळ्या त्या लोकांनी दिलेलं आहे, टायमिंग किती आहे, किती वेळ लागतो. त्यानंतर दिस इज दी बुकिंग फॉर अलिबाग. अलिबाग आणि मांडवाला जाण्यासाठी. मांडवावरून मग तिथून पुढे तुम्ही अलिबागला जाऊ शकता. सो किती टाइम काय सगळं दिलेला आहे, किती रुपये पण आहे ते पण आपल्याला कळेल. तर आता आपण बोटीकडे आलो. दाखवतो. इथे आमचा नाश्ता झाला. ही आमची चिमुकली.
असे नाश्ता करतात, घरून नाश्ता करून आले तरी पण नाश्ता करतात, काय बोलणार. कौन है ये लोग? कहां से आते हैं? अर्धी पब्लिक इकडे आणि दोघे जण वरती, माझा भाऊ आणि सोहम. मामा आले. हे आमचे मामा. कॅमेरा फॅमिली बच्चे छोटा बच्चा लेकिन बहुत ही कुठल्या विचारात आहे तिलाच माहिती, काय विचार करते. काय विचार काय करतेस. आपण आता वर आलो. सो आता आपण आहे वरती बोटीच्या, सगळे पॅसेंजर बसलेत, मजा येते. आय थिंक सो ही माझी 4थी राईड असेल फॉर द अलिबाग. त्याच्या आधी मी 3 वेळा जाऊन आलो आहे. आमचा जो ग्रुप आहे 11 पर्सनच्यावर, ते दिवस खूप मजा होती. आणि आजचा दिवस पण खूप मजेदार आहे, कारण आज भरपूर दिवसानंतर सगळी फॅमिली एकत्र आली. सो इट्स फील गुड. त्यानंतर परत ऑफिसमधून सुट्टी भेटली आहे. वर्किंग डेज जे आहे त्याच्यामध्ये सुट्टी घेणं आणि बाहेर जाऊन फिरून येणं, त्याची मजा खूप वेगळीच आहे. सो चांगला फील होतंय मस्त आहे की आता आज बुधवार आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, मस्त 5 दिवस आहेत माझ्याकडे. फुल मजा करणार, मस्ती करणार. आणि मेची सुट्टी, शाळेच्या सुट्टीमध्ये जे जायचो फिरायला, जी सुट्टी भेटायची तशी या सुट्टीसारखीच वाटते. खूप मजा येते. ब्लॉगमध्ये पण खूप मजा येईल आता पुढे. आता ऑलमोस्ट जास्त नाही, 1.5 तास लागेल. 1.5 तासानंतर मांडवावरून मग तिथून आम्ही टमटम असेल किंवा जे काय असेल तसं जाऊ आणि मग तिकडे जाऊन डायरेक्ट नाश्ता करू. आम्ही जाणार आहे ज्या विलावर, त्या विलालाच मी 3-4 वेळा जाऊन आलो. ऍक्च्युली तो माझ्या फ्रेंडच्या काकाचा आहे, माझ्या पप्पांच्या पण ओळखीचे आहेत. ते म्हात्रे म्हणून त्यांचं नाव आहे. सो आता तिथेच जाणार आहे. जुन्या आठवणी 3 वेळा जाऊन आलेलो आहे लववेस या म्हणजे मित्र आहेत मंडळी त्यांच्यासोबत. सो जुन्या आठवणी पण जाग्या होती. ऍक्च्युली आम्ही जेव्हा जायचो तर तो विला वेगळा होता आणि हा जो आहे नवीन बनवला त्यांनी बंगला ना, तो वेगळा आहे. तेव्हा त्याचं काम चालू होतं आणि तिकडे आतमध्ये स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे. सो मजा येईल. मी पण पहिल्यांदाच चाललो त्या विल्यामध्ये. आम्ही असायचो त्याच्या बाजूच्या विल्यामध्ये असायचो. सो बीचवर फिरणं वगैरे होईल आणि ऊन पण मस्त तडेकेदार आहे. सो मजा येईल ब्लॉग करायला. चलो बाय. सगळ्यांची बॅटरी उतरली आहे. अर्धे इकडे आहेत, अर्धे तिकडे आहेत. ठीक आहे, उतरत नाही. बघा दादा आता आलो. तर आता आपण पोहोचतोय मांडवा ना, मांडवाला पोहोचतोय. तर इथून आता कसं जायचं, काय बसनी, टमटमनी? टमटम आहे, रिक्षा आहे. टमटमनी आपण जाणार पुढे जिथे आपलं डेस्टिनेशन आहे, जिथे बंगला आहे तिकडे त्या साईड. सो मांडव्यावरून आय थिंक सो जास्त आहे ना, 15-20 मिनिटं आहे ना मांडव्यावरून. 20 मिनिटं लागतात मांडव्यावरून. आणि कुठला? सारथीचे गाव, आरंभ बंगला तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं जो आहे. सो आता समोर इकडे फेरी जी आहे, बोट जी आहे ती पार्क होईल. त्यानंतर मग तिथून पुढे मग जे काय असेल ते मी तुम्हाला अपडेट देत राहीन. सगळ्यांची बॅटरी उतरली कारण की हे हलत होती ना, त्यामुळे ढवळत होतं सगळ्यांना. मम्मी वगैरे सगळे झोपून गेले. सगळ्यांच्या बॅटरी डाऊन झाल्या, आता चार्ज होतील. आणि ऊन पण एवढं मस्त तडेकेदार आहे ना, सगळी तुम्ही बघू शकता. सो आता बोट इथे लागेल, त्यानंतर मग पुढे दाखवतो तुम्हाला. मांडवा प्रवासी जेटी. टमटमचा विषय चालू, कारण टोटल 12 जण आहेत आम्ही.
सो 3 टमटम होते की कसं होतंय बघायला लागेल. इथे पण एक छोटासा बीच आहे मांडव्याला पण, रो हाऊस आहेत, छान आहे. त्या साईडला मस्त रो हाऊस वाटते. तर आता मांडव्याला उतरलो. आय थिंक आम्ही लास्ट अलिबागला जेव्हा आलेलो तेव्हा आम्ही मांडव्यालाच उतरलो होतो. हा, मांडव्यालाच उतरलो होतो बरोबर. तर तिथून पुढे बघूया टमटम किती रुपये घेत आहेत पर सीट. ह्याचे पण जास्त नव्हते. आम्ही ह्याने आलो बोटीने, त्याचे पैसे पण कमीच होते. 12 जणांचे आमचे काहीतरी 1200 रुपये झाले. 1200. एक 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 कितीला होती तिकीट? एक तिकीट कितीला होती? एक तिकीट कितीला होती तिथली याची? हा, 150 रुपये. 12 जणांचे 1200 रुपये झाले आमचे. आणि आम्ही 9:15 होती बोट, आणि आता वाजलेत किती? 10:24. तर 1-1.5 तास बरोबर प्रॉपर लागतो मांडव्याला पोचायला. मांडव्यावरून ऍक्च्युली हे जवळ आहे. आणि आम्ही दरवेळी जे उतरायचो ना ते इथे उतरायचो, काय बोलतात आपलं, रेवस. आणि आम्ही ते माझगाववरून हे करायचो, माझगाव डॉक वरून रेवसला उतरायचं आणि रेवस वरून मग तिथून हे होतं. बट ते थोडस लांब होतं तिथून. आता मागे इथे आता फोटो काढायचे, फोटो सेशन होईल सगळ्यांचा. सगळे येत आहेत फॅमिली मेंबर एक एक करून. आयफोनचा इफेक्टच वेगळा भाई, काय दिसतंय वन साइड एकदम. हाय गाइस, से हाय टू माय चॅनल. तर तिकडे मागे चेकिंग चालू होती, कारण आता हे इलेक्शनचं पण आहे त्यामुळे त्या लोकांची चेकिंग चालू आहे सगळी. पैसे वगैरे चेक करतायत, पैसे आहे का, पैसे तर एकदम घेऊन येणार बॅगेत टाका. मोस्ट ते दारूचं बघवते की दारूच्या बॉटल वगैरे. इथे आमचा फॅमिली फोटो एक होत आहे मस्त. अलिबाग. हे हे हा, तर आता आम्ही बाहेर आलोय. तर इथून आपल्याला टमटम बघावे लागेल. टमटम तर रिक्षा तर लागल्यात भरपूर. तो बघूया किती रुपये घेतात पर सिटी लोक. डिस्कशन ऑन टमटम. हा, टॅक्सी तर भेटली. 400 रुपये घेणारी लोक तिकडे जायला. टॅक्सी आपली तिकडे 6 जण याच्यात, 6 जण त्याच्यात. 400 रुपये महाग आहे भरपूर. आपण 3 जण आहेत ना, आपल्याला तिघांना 200 रुपये किधर किधर पकड़ा गया है? तो बहुत बार पकड़ा जाता है, बार बार जाता है, पूछो तो उसको ऑन द स्पॉट. बोलता है तू ही कैसे पकड़ती है मुझको. पता है ना कर करना. इसको भी मैं बरोबर दिखता हूँ, बाकी किसको दिखता हूँ नहीं. पप्पा पकड़ते हैं इसको. दोनों का कॉन्ट्रैक्ट है ना. सुन काढ़ा तो छोटे को मम्मी, बड़े को पप्पा. पप्पा को बोलेगा बोल. मैं देखा, तुम ही पूछो फिर देखा है तो. तर आपण आलेलो आहे आपल्या बंगल्याजवळ. हा आपला बंगला आहे. आणि यार काय सांगू तुम्हाला, हा जो बंगला आहे तो वाला इकडेच, इथेच आम्ही
3 वेळा आलोय आणि 3 वेळा जी लवेबल सरोवरची मेमरी आहे ती आता माझी असं म्हणजे सगळं मला आठवलं ऍक्च्युली. सगळं असं रिवाइंड झालं एक एक करून. हा तर त्या साईडला स्विमिंग पूल आहे, कॉमन स्विमिंग पूल. तिथे आम्ही बॅट बॉल खेळायचो आणि तो आमचा बंगला. खूप मेमरीज आहेत यार खरंच. सो आता आपण सो हा बंगला ऍक्च्युली आम्ही जेव्हा सेकंड टाइम आलो होतो ना, सॉरी थर्ड टाइम, तेव्हा हा बंगला रेडी होत होता, त्याचं काम चालू होतं. आणि या बंगल्यामध्ये आतमध्ये हे चालू होतं, स्विमिंग पूल आहे आतमध्ये. तर आपण हा आता बंगला रिव्ह्यू करूया. इकडे बाहेर जेवणाचं अजून हे बाकी जे आहे तसंच सेम आहे. तिकडे त्या साईडला पाळणा, हा पाळणा आहे. तर हा आपला बंगला आहे आरंभ. स्टेकेशन फॉर 2 days. आपण बंगल्याचा टूर करूया आता. सो हा आपला बंगला आहे. आम्ही चाललो दादा, चल. नको रडू यार, पंगा नको. आता चल वरती जाऊया. अरे तर ही आपली रूम आहे, मोठी आहे मस्त. म्हणजे तेच हॉल आहे हा, अजून वरती पण आहे. दिस इज ओनली हॉल. इकडे एक रूम, हा एक रूम आणि हा एक रूम. इथे पण एक रूम आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो. दिस इज द मेन व्यू, मेन रिझन आणि काय बोलतो आपण बंगल्याचं शोभीकरण, म्हणजे मेन पॉइंट. मस्त. हा काय क्लासिक फोटो आणि रील आता इथे होणारच ना, काय सांगू मी तुम्हाला. आणि एक वरती जागा आहे, आपण वरची पण टूर करूया. तर आता वरती जाऊया. खालच्या रूमची तुम्हाला मी टूर दिली, आता वरच्या रूमची देतो. खाली टोटल किती 4 रूम होते, आय थिंक सो. 4 नाही 5. आणि मोठा हॉल इथे. अच्छा इथे एक रूम आहे. ही कुठली आहे? ही पण आपलीच आहे. ही एक मागे रूम आहे. हे आपण टेरेसवर चाललोय का? टेरेसवर. टेरेस आहे, टेरेस. इकडे ते खुल्यावर नाहीये. मग वाटतं खालचं टॅरेस. हा मी तेच बोलते, खेळ पण लागतात आहे. ए चकुली लाव इथे ना. हा दिस इज द टेरेस. इथे बसून तुम्ही मस्त चिल मारू शकता. हा रात्रीचं मस्त बसायला खूप छान वाटेल. हवेशीर आहे जागा, तर बसून तुम्ही चिल करू शकता. चिल आहे बिअर. मोठा आहे हॉल, टेरेस पण खूप मोठा आहे. आणि इथे अजून एक रूम आहे या साईडला. इथे अजून एक रूम आहे, टेरेसवर एक रूम आहे. रूम पण चांगला आहे, म्हणजे 3 जण आरामात झोपू शकतात. ते वॉशरूम आहे आणि इथे अजून एक छोटीशी बाल्कनी. खूपच छान बनवलं ऍक्च्युली यार आरंभ. जे आय डिड नॉट एक्सपेक्ट की आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा आम्हाला वाटलं नव्हतं की हा एवढा मोठा होणार आहे बंगला, कारण तेव्हा जस्ट काम चालू होतं. बट आता हा बघतो तो खूपच छान गेलाय. म्हणजे वरती पण एक रूम आहे विथ टेरेस. तुम्हाला एक बाल्कनी भेटते छोटीशी. बाहेर तुम्हाला एक हे आहे, टेरेस आहे. टेरेस वरून पण तुम्हाला सगळा व्ह्यू दिसतो मस्त रात्रीसाठी. छान असं हवेशीर जागा आहे. खाली हे बघा, बघितलं. सो दिस इज इट. बघूया आता मी पुढची अपडेट तुम्हाला देतो. आता सरळ जाणार आपण पाण्यामध्ये नाश्ता विष्टा करून. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तुम्हाला. बाय बाय. हा तर चेंज झालेला आहे, सगळ्यांनी चेंज केलं आहे. सो वी आर गोईंग फॉर नाश्ता. भूक लागली आहे, भरपूर भूक लागली. सो नाश्ता करूया, त्यानंतर मग पाण्यात उडी मारूया मस्तपैकी. रूमला लॉक नाही केलं.
ॲक्च्युली आय एम व्हेरी इम्प्रेस. खूप छानच असे रूम आहेत मस्त. म्हणजे वरती टेरेसवर तुम्हाला 2 रूम, परत खाली तुम्हाला 1 2 3 4 5 6 रूम. ठीक आहे, म्हणजे दॅट इज ग्रेट. मला हे पण किती आहे ना ते पण मी सांगतो. किती कॉस्ट घेतली आमची पर पर्सन काय ते पण मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. आता जरा नाश्त्याचा आनंद घेऊया आपण मस्तपैकी. सगळी नाश्ता करायला आलेत वाटतं खाली. नाश्ता आलाय. कसा आहे नाश्ता? केअरटेकर आपला. ही नाश्ता झाला. मस्त नाश्ता होता. मिसळ होती, उपमा होता, पोहे होते. तर नाश्त्यासाठी 10 on 10 आवडला आपल्याला. आता टाईम आहे स्विमिंग पूलमध्ये जाण्याचा. सो अर्धेजणं गेले स्विमिंग पूलमध्ये. मला थोडं ऑफिसचं एक काम आलं होतं अर्जंट, म्हणून मी ते करत बसलो. सो आता मी पण चाललो आहे. तर आज तर कपडे तर भाई एवढे आणलेत नाही. एवढे शूट होणार आहे, एवढी व्हिडिओ होणार आहेत ना. आयफोनचा पुरेपूर फायदा. मस्तपैकी आता व्हिडिओ बनवतो. आता थोडंसं जातो 1 मिनिट. बिस्की काय बियर घ्या, गरम होत आहे बिस्किट. तू पण भिजलास. व्हेरी गुड. हे दोघे आधीच पाण्यात गेले. हां, दिस इज माय रूम. आपल्या बंगला खूप आवडला. आणि इकडे आतमध्ये पब्लिक आहे. बघते पटकन तू हे करायचं. आकडे दिसतात कदाचित लाईट नसेल ना इथे ना लाईट, इथे लाईट येते. हाय कर, हाय इथे लाईट येते. हाय कर बाबा, हाय कर. ये भेट नंतर तुला जा ना तू. भारी नेट. नाही आवडत. जा जा तू जा. चला हा, मम्मी बोलते डान्स शिकूया. दिसते मी भारी राजा, फोटो मजा कर. चल डान्स शिकूया आपण. पाणी नको खालो. याने चैन काढली भाई. मी पण कडे
बबली सोनी ये ना बबली करते ओ सोमला सांगा हो त्याला नका तो आपल्या दुसऱ्या आण दिला, आण दिला. अरे तिला एकाच पाण्यामध्ये आनंद नाही जात आहे अरे सर काय हे बघ व्हिडिओ ये ओ सोमला आम्हाला बुडवू नको त्याला पाणी थोडंसं कमी करायला सांगा ना. पाणी आण नाकात पाणी मग म्हणूनच म्हणते पुढ्याला होतं मासं ए नकटे ये पाणी मग सगळं बाहेर आलं त्याचं. ये बघ पाणी ये अरे बाबा ये बघ पाणी पाणी बघ पाणी आहे ये हे बघ हे बघ हे बघ आई वा. अरे वा 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 मम्मी मी नंतर या ये सोनी वर या सोनी ये तशी ये तिला झोपून येते ती नाही झोपणार एवढं लवकर तू ये अशी येणार नाही मला भारी 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 आपण किती हॅलो सो पाण्यात पोहून झालेला आहे मस्त बॉडी आता एवढी हे झाली आहे ना जड झाली केस विस सगळी खराब झाली बोरिंगच्या पाण्यामुळे खूप मजा गेली मस्त मजा आली आहे की नाही आता जेवूया थोडासा आराम करू आणि मग संध्याकाळी बीचवर जाऊ सो आता जेवतानाचे वगैरे थोडेफार व्हिडिओ घेईन त्यानंतर डायरेक्ट चार्जिंगला जाऊन कारण सारखी चार्जिंग खतम होते आयफोन गरम होतं सो जेवूया मग भेटूया परत बीचवर चलो बाय मस्त जेवण झालेलं आहे मित्रांनो भारी जेवण होतं जेवतानाची व्हिडिओ काढली नाही कारण थोडी सुस्ती आली इथे मागे सगळे आमच्या मंडळींचं अर्ध्यांचं जेवण झालं आहे अर्ध्यांचं चालू आहे मी तुम्हाला मेन्यू दाखवतो काय होता मेन्यू एकदम भारी होतं मजा आली जेवण हे बरं आत्ता सांगतो चपाती कोळंबीचा रस्सा पापलेट भाईचा केवढा मोठा पापलेट आणि इकडे एक रस्सा अजून श्रीखंड पण होतं तर श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवलं आहे आम्ही काय जेवण करतो नको वाजू कसं होतं जेवण मस्त एक नंबर जरा या आमच्या मजा आली आणि हा आज तो बंगला या बंगल्यावरच आम्ही भरपूर आता तो बंगला ॲक्च्युली रिनोव्हेट केला भरपूर आधी तो तसा बंगला नव्हता इथे आम्ही रात्रीचे काय काय गोष्टी केल्या आणि हीच ती जागा हीच ती कुंडी 1 2 3 कुंडी नवजोत मडाव तुम्हाला जर माहीत असेल कुंडी तर तुम्हाला कळालं असेल कुठल्या कुंडीचं मी बद्दल बोलतोय आणि इथे स्विमिंग पूल आहे आपला
ह्या बंगला आता त्या लोकांनी भरपूर चांगला रिनोव्हेट केला आहे. आय थिंक सो एकच त्या लोकांनी मोठा वरचा हे केला आहे, रूम केला वाटतं. आधी जेव्हा आम्ही होतो तेव्हा तो मोठा नव्हता, पार्टिशन होता. एक इकडे रूम होता आणि एक तिकडे रूम होता आणि खाली एक मोठा आपला हॉल टाईप असं होतं. आता त्या लोकांनी भरपूर काहीतरी वेगळं रिनोव्हेट केलं. परत तिथे एक दरवाजा होता त्याचा, तो दरवाजा पण त्या लोकांनी काढून टाकला आहे. भरपूर काय काय रिनोव्हेट केलेलं आहे. बट आमचा बंगला पण काही कमी नाही. आरंभ पण त्यांनी जो बनवला आहे बंगला तो सुद्धा फार छान प्रकारे केला. खाली हॉल आणि हॉलमध्येच 4 का 5 रूम आहेत. परत सेकंड फ्लोअरवर तुम्हाला 2 रूम आहेत विथ बाल्कनी, 2 बाल्कनी, एक या साईडला आणि एक त्या साईडला. त्यानंतर एक मध्ये मोठी बाल्कनी आहे जिथं बसून तुम्ही चांगला तुमच्या स्विमिंग पूलचा पण व्ह्यू घेऊ शकता आणि बाहेरचा सुद्धा व्ह्यू घेऊ शकता. संध्याकाळ झाली, सूर्य जेव्हा हे होणार त्या टायमिंगला भरपूर मस्त व्ह्यू चांगला आहे बघण्यासारखा. आणि हा प्लेग्राऊंड पण त्यांनी चांगला केला. आता आधी आलो तेव्हा हे पूर्ण असं ओपन होतं, हे नेट वगैरे लावलेलं नव्हतं तेव्हा. तर मग आता जेवण झालं आहे, मस्त पोट भरलेलं आहे. आता थोडासा आराम करू अँड देन विल गो फॉर बीच. अभी बीच के लिए आउटफिट देखते हैं. काही आउटफिट तर मी खूप आणलेत, कपडे तर भरपूर आणलेत. तुमचा भाई माहिती आहे ना विषय आहे का, असे मौके आपण सोडत नाही. तर मी आणलेत कपडे, बघू जर आत्ता भेटला वेळ, जर झोप नाही आली तर मग थोडाफार व्हिडिओ वगैरे शूट वगैरे काय करायचं असेल रील वगैरे तर करू. आणि बीचसाठी तर कपडे आहेच आपल्याकडे. सो मग भेटूया बीचवर. अलिबाग बीचवर जायचं ठरतं आहे. इथून एक अर्धा तास लागतो. आता ते टमटम वगैरे किती पैसे घेतात ते बघूया. आणि अलिबाग बीच बोलतात मोठा आहे. आम्ही दरवेळी जायचो ते आम्ही किहिम बीचला जायचो आणि अजून एक बीच आहे तिथे जायचो. किहिम बीच इथून जवळ आहे, हार्डली आय थिंक सो काहीतरी 20-25 मिनिट आहे. तर बघूया संध्याकाळी कसं मी तुम्हाला सांगतो कुठल्या बीचवर जाणार आहे, बीचवर काय काय आहे. आता या लोकांना ते पाण्यातले स्पोर्ट्स पण करायचे. सो लेट्स सी हाऊ इट्स गोइंग. चलो बाय. शिवाजी पार्क कशी मोठी चौपाटी. हां आपण गेलो. हां तिथे घोडा असं आहे, एक बीच आहे, प्रॉपर बीच आहे. आणि अलिबाग चौपाटी झाला तर ते साधे पण आहे. काही खेळायला मुलं नाही ते कुठे दोन्ही ते अलिबाग बीचला जास्त भेटणार. जास्त पण पब्लिक आहे तिकडे येतात स्टे करायला येतात. जायला आपलं तिथे अर्धा तास काढून झाल्यानंतर सगळी पब्लिक असते थोडं अंतर झाल्यानंतर ती यायला सुरुवात होणार. सो व्हॉट्सॲप पब्लिक. तर आता मगाशी जे तुम्ही डिस्कशन ऐकलं, दॅट इज डिस्कशन गोईंग ऑन फॉर दी बीच, कुठल्या बीचला जायचं त्यावर. तर विषय असा आहे की एक तर आहे अलिबाग आणि सेकंड आहे किहिम बीच. किहिम बीच इथे जवळच आहे, सो त्याला 15-20 मिनटं हार्डली लागते. बट डिफरन्स असा आहे की मनी. तर किहिम बीचला जायला टमटम घेणार आहे काहीतरी 400 रुपये, ठीक आहे. आणि हां, तर मी काय बोलवतो, सॉरी फोन आला मध्येच त्यामुळे व्हिडिओ स्टॉप झाली. तर अलिबागसाठी आपण ठरवलेलं आहे. अलिबागला इथून आपल्याला जायला हाफ ॲन आवर लागेल आणि अशा 3 टमटम म्हणजे 3 टमटम प्रमाणे ती लोक 600 रुपये घेणार पर पर्सन. आम्हाला काहीतरी 600 रुपये काढायचे. बरोबर ना रे पप्पा? ओ पप्पा, आमचे जे मेन फायनान्सर आहे ते तुम्हाला सांगते. हां बरोबर आहे, 600 रुपयेच लागणार पर पर्सन. तर आम्ही आता टोटल आहोत 12 जण. सो लेट्स सी, आता निघायची तयारी चालू आहे. हे बायकांना खूप वेळ लागतो तयार व्हायला, हे लोकांना. ह्यांच्यामुळे आमचं काय झालं, तुमच्या भावाची ड्रेसिंग बघा, फुल गोवा वाई, एकदम बीच वाई बारेली है बनता है. क्या बोलते, किसी को पीछे नहीं रहे छोड़ेंगे अपन. वैसे एकदम छावा तो लग रहा है तेरा भाई.
सो आता बीचवर जाऊया, मस्त एन्जॉय करूया, व्हिडिओ काढूया, शूट करूया, फोटोज वगैरे. चलो मीट यू ॲट दी अलिबाग बीच. चलो बाय गाईज. सो वी आर इन टमटमला. टमटम गेलेला, टमटममधून डायरेक्ट आपण अलिबाग बीचला भेटू. तिकडे डायरेक्ट ब्लॉग आपण तिकडे अलिबाग बीचला. बाय. सो आपण आता पोहोचलेलो आहे आपण अलिबाग बीचला. आमचे हे बघा, मी कल्याणची आत्या. सकाळी मॅक्सी मध्ये होते, आता बघा आता जीन्स टॉप मध्ये. परिवर्तन. चला या. तो बीचवर पोहोचलेलो आहे. मस्त. ए मम्मी, आपण इथे आलेलो या बीचला, हिच्याकडे बबी आत्याकडे आलेलो तेव्हा. अरे पप्पीकडे ना, आपण नाही का नंतर रात्रीच्या वेळेला गेलो, तो ड्रेस ऑरेंज कलरचा घातलेला आहे, तो गाडीवर व्हिडिओ फोटो काढले आपण खूप वेळा काढले. तर हा मोठा बीच आहे अलिबाग. हा गेलेलो. ती पण होती ना, शुभा होती ना. तेच आहे. इथे भरपूर वॉटर स्पोर्ट भरपूर आहे, म्हणजे घोडा, ऊट, नंतर या छोट्या छोट्या गाड्या, आपल्या त्या गाड्यांवर राईड वगैरे ते खूप आहेत. तिकडे टँक आहे, दिस इज दी टँक. सो आता बघूया, फिरूया, वॉटर राईड करायची की काय करायची ते आपण डिसाइड करू सगळे. पहिले आता ह्या लोकांचं चालू आहे की हे करूया फोटोशूट. ह्या लोकांचं हे हाच आहे ना, आपला हाच किल्ला आहे ना तो. मी कॅमेरावर बसणार. हाय बोल. हाय हाय कर. रात्री वडखळवरून घरी जाताना आठवतं तुला, ती गाडी आपली रात्रीच्या वेळेला झाली आठवते. तेव्हाच आपण मस्त तुम्ही असं तिकडून कल्याण गावामधून इकडे अलिबाग कल्याण गावात गावात नाही राहत, कसं वाटतंय तुम्हाला? कल्याण शहरातच राहतो. खूप छान वाटतं इकडे येऊन. हा ना. इथलं वातावरण खूपच सुंदर आहे आणि फॅमिली सोबत आले तर अजूनच मजा वाटते. आपलं तिथं पडायची ना आपलं. चला वा पुढे. हे इकडे 1, इकडे 2, इकडे 3, इथे 4, बस एवढेच आहेत. माझा आला का नाही? आला का? चला. आणि आपण आलोय बीचवर. फोटो काढायचा थांब. किती असेल? 100 रुपये. घोड्यावर बसलाय गाढव आणि आम्ही बसलो आहे घोड्यावर. सो आपण राईड करतोय घोड्याची भावांनो. 100 रुपये घेणार, हा पुढे जाणार तिकडे आणि परत घेऊन येणार मागे. फर्स्ट टाइम बसलो यार, मजा येते. पण 100 रुपये प्रमाणे म्हणजे ठीक आहे, तो तिथपर्यंत घेऊन येणार आणि इथपर्यंत घेऊन येणार 100 रुपये, बट मजा येते. लय मजा येते, भारी वाटत. आणि यांना असं धक्का मारावा लागतं सायकल साठी. काय बोलणार? चलते रहो. चला 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 चला. काय मजा घेतात ना ही लोक मस्त. मी मस्त घोड्यावर राईड मारून आणली, परत अडकले परत अडकले. उतर इथे उतर, तिथून पाय टाक. पाय खाली लाव. हा दमली मी. चल
चल मी मारलाय. डबल डबल सायकल. भारी मजा, भारी मजा, भारी मजा आहे. येस येस ब्रदर. ए मोच्या हळू मारला पाय. अरे हळू मार. पूर्ण चला पूर्ण पूर्ण. पटपट मार पटपट मार पटपट मार. अगं, मस्त मजा येते मित्रांनो, काय सांगू म्हणजे क्या वाटतंय, मस्त वाटतंय. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. मजा आ रहा है भाई लोग, मजा आ रहा है. याचे किती रुपये आहेत रे? 100. मजा तो आ रहा है, कुछ भी बोलो, पैसा वसूल है भाई. घोडा राईड झाली, सायकल राईड झाली, आता उंटाची राईड. हाउ आर यू? हाउ आर यू? यू आर फाईन. पेट्रोल संपलं, आम्ही मध्ये थांबलोय. हळूहळू. मस्त. कुठली कुठली राईड केली आपण? उंटाची झाली, गाडीची झाली, सायकलची झाली, घोड्याची झाली, सगळ्या राईड झाल्या आज. मस्त. सायकलची पण झाली. बोल ना, सायकलची पण झाली, सगळ्या राईड झाल्या. तर सगळ्या राईड आपल्या झालेल्या आहेत. आता आम्ही निघालोय बंगल्यावर जायला. इकडे आमचा राऊंड चालला. सो सगळे राऊंड झालेले आहेत, मस्त मजा आली. रिजनेबल आहे भरपूर, म्हणजे 100 रुपये उंटाची राईड पर पर्सन, त्यानंतर हॉर्स राईड पर पर्सन 100 रुपये, नंतर या ज्या गाड्यांवर राईड आहे त्याची पण 100 रुपये, आणि फक्त सायकलचे 50 रुपये. आणि रिजनेबल आहे, आणि बीच पण हा मोठा आहे ना, त्यामुळे चांगलं फिरण्यासारखं भरपूर आहे. सो मजा आली. हे बीचवरचे जे आपले राईड आहेत ते फर्स्ट टाइम गेल्या. सो रिजनेबल पण आहे. तुम्ही जर यायचा विचार करत असाल, पेक्षा तरी मला हे भरपूर रिजनेबल वाटलं, अलिबाग बीच. सो नेक्स्ट टाइम जर तुम्ही येत असाल तर अलिबाग बीचला तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. तिथे खाण्यासाठी पण आता भरपूर आहे या साईडला. आता आम्ही तिकडेच चाललोय बघायला की काय खाण्याचं आहे, गोळा वगैरे किंवा काहीतरी नाश्ता वगैरे करूया. कैसा लगा आपको? बहुत अच्छा, बहुत बढ़िया, बहुत ही बढ़िया. RX 100 म्हणून बघू. मजा आई गयो, सबको मजा आया, मस्त अच्छा लगा. सब फॅमिली बहुत साल के बाद असं एकत्र आम्ही सगळे फॅमिली खूप वर्षानंतर भेटलो. भेटतो रे, पण फिरायला नाही आलो. तेच बोललो, लास्ट टाइम आता कधी मला वाटतं असं रिसॉर्टला ते नाला सोपाऱ्याला गेलो आम्ही, तेव्हा त्याला पण भरपूर वर्ष झाली. त्यानंतर काय पिकनिकच नव्हती. हा झाली 5-7 वर्ष झाली.
So, let's see. वहिनी मटका आता कुल्फी घ्या मग त्याकडे. गोळा वगैरे खाऊया काहीतरी, मस्त मज्जा आहे. आणि 30 मध्ये अच्छा मग 30 वाले 29 पंकज 30 वाला तुझी कोणी चालेल. 30 वाले ऐकून घेते का कुठला गोळा त्याला ते विचार. ही लिस्ट आहे गोळ्याची. कुठला गोळा तू कुठला घेणार आहे? आम्ही 30 वाला मिक्स गोळा मिक्स गोळा. गोळाचे भाव पण ठीक आहेत सगळे. आता मस्त आहे की गोळा खाऊ. आपलं नियोजन काय आहे? तुझ्यासाठी हाय कन्फ्युज नको होऊ. आपण एक फोटो काढू असं सर्वांचा धरून फोटो काढायचा. हा जरा लाईनीत तर ठेवा. काय ठेवले आहेत गोळा पार्टी. सो सगळं झालेलं आहे मित्रांनो. परत आपण आता आम्ही बंगल्यावर आलो. मस्त मजा आली, खूप मजा आली ॲक्च्युली. सगळ्या राईड करून झाल्या, एकदम भारी वाटलं. आता थोडं आलो आहे तर नाचूया बीचला असं हे बोलतात. ब्रेक वगैरे लावू. हाऊजी पण मी घेतला आहे. सो रात्रीसाठी टाईमपास पण आपला आहे हाऊजी. आता थोडंसं नाचूया, त्यानंतर मग रात्रीची नियोजन जेवण वगैरे करून उद्याचा ब्लॉग कंटिन्यू करूया. रात्री जेवतानाचा एक ब्लॉग करेन मी छोटंसं, की काय चिकन आहे मोस्ट प्रॉब्ली. सकाळ दुपारीचं तर हे होतं मच्छी. आता रात्रीचं आम्ही सांगितलेलं की चिकन. लेट सी, तुम्हाला ती व्हिडिओ मी दाखवेल. तर मित्र हो, जेवण झालं, सगळं झालं. जेवणाचा ब्लॉग तर मी केला नाही, बट आता आम्ही सगळे थांबलेलो आहेत. 12 वाजण्याची वाट बघतो आहे, कारण आमच्या शुभांगी आत्याचा उद्या बड्डे आहे. सो डोळे बघू शकता, झोपता अशी आले. झोपलेलोच होतो बट उठवलं या लोकांनी. तर आता शुभांगी आत्याची वाट बघतो आम्ही. बाहेर येणार, मस्त की केक वगैरे कट करू आणि देन खुडू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. आम्हीच जाऊ खालती गाडीच्या. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. Happy birthday to you. Happy birthday to you, शुभांगी आत्या. चला, सेलिब्रेशन पण झालं बर्थडेचं. सो आपण आता झोपायला चाललेलो आहे. सगळे आता आपापल्या रूममध्ये जाऊन झोपतील. आपण पण झोपूया, कारण उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे लवकर. आता उद्या सकाळचा सीन असा आहे की मला ऑफिसमधून बोलवलं आहे. हां,
तर उद्याचा सीन असा आहे की लवकर निघेन मी, एकटा निघणार आहे लवकर, का ही लोक संध्याकाळी येतील कारण मला ऑफिसला जावं लागेल. ड्यू टू सम एमर्जन्सी मला बोलवलं आहे परत ऑफिसला उद्या. सो मग मी निघेन उद्या 9:30-10पर्यंत इथून. सो विचार चालू आहे की रेवसवरून पकडी, म्हणजे मी डायरेक्ट माझगाव डॉकला उतरेन. माझगाव डॉकवरून मग मला इझी पडेल, परत कपडे वगैरे चेंज करून मग मी डायरेक्ट बाईक घेऊन तसंच निघेन. सो मजा आली. एक दिवस तर एक दिवस सही, बट पूर्ण फॅमिली एकत्र होती. सगळे भरपूर वर्षानंतर आम्ही ही एक पिकनिक परत केली. लास्ट पिकनिक केली होती मे बी अराऊंड त्याला आता 7-8 वर्ष झाले असतील. त्यानंतर ही पिकनिक होती. मजा आली खूप. सगळे फॅमिली मेंबर्स होते, सगळे हसत खेळत होते, खूप मजा आली. एन्जॉय पण खूप केला आम्ही. एकाच दिवसात एवढं एन्जॉय केलं. जर समजा अजून मी 3 दिवस आम्ही राहिलो असतो सगळे तर किती मजा केली असती. आणि फॅमिली एक सगळं संपूर्ण सोबत असल्यानंतर जी मजा असते ना ती कुठेच नसते. म्हणजे एक वेगळी फिलिंग येते, एक वेगळं म्हणजे असं सगळी फॅमिली सोबत आहे, हसत खेळत आहोत. छान वाटतं खूप बघून ते. असं घरी जायचं मन करत नाही किंवा सगळे नंतर मग आपापल्या घरी जातात. इट फील्स बॅड. सो ठीक आहे, चालेल मग व्लॉग मी इथंच संपवतो. उद्या सकाळचा बघूया कसं होतं आहे. मे बी ही लास्ट व्हिडिओ असेल, नाही तर मग उद्या सकाळी जेटीमध्ये बसेल तेव्हा एक व्हिडिओ करेन लास्ट फायनल. सो चलो बाय बाय गाईज. जय महाराष्ट्र, जय महाकाल. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग टू ऑल. जसं काल मी बोललो की आज मी लवकर निघतोय, बाकीचे ही लोक संध्याकाळपर्यंत येतील. सो मी पहिला पुढे चाललोय लवकर, बिकॉज ऑफिसमध्ये अर्जन्सी आली आहे तर बोलवलंय. लेकिन 1 सेकंड, ऑफिसमधून सुट्टी भेटली आहे. वर्किंग डेज जे आहे त्याच्यामध्ये सुट्टी घेणं आणि बाहेर जाऊन फिरून येणं त्याची मजा खूप वेगळीच आहे. सो चांगलंच ऑफिसमधून सुट्टी भेटली आहे. म्यूजिक. मला जावं लागेल. तर मग मजा आली. भोसड़ी के, अब तो सच बोल दे भोसड़ी के. आता मी एकटाच चाललोय. टमटमनी माझे सिंगल पर्सनचे 150 रुपये घेतले, 250 रुपये घेतले. ठीक आहे, आता पुढे हे फेरी लागली, दॅट इज 10:30ची आहेत. सो लेट सी, 1-1.5 तासात तर पोहोचेल, म्हणजे अराउंड 11 or 11:30 12 वाजेपर्यंत पोहोचेल. तिथून मग मी बाईक वगैरे घेऊन डायरेक्ट ऑफिसला निघेन. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. मजा आली ब्लॉग करायला, पण तुम्हाला पण बघायला मजाच येईल ना. आणि असंच सपोर्ट करत राहा चॅनलला. व्हिडिओ लवकरच टाकेन. स्टे ट्यून फॉर द व्हिडिओ. चला, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय महाराष्ट्र, जय महाकाल. चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आल्यानंतर चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. चलो बाय गाईज.